नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे. आताच येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. तर सांगली जिल्ह्याचा जिल्हा परिषदचा झेंडा कोणाच्या हाती जाणार, म्हणजे जिल्हा परिषदवर कोणाचा अध्यक्ष होणार, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आज पाहून गेलं तर पाठीमागच्या 5 ते 7 वर्षाच्या पाठीमागे जवळजवळ भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष होता. ते मध्ये पाहिलं गेलं तर संग्राम देशमुख आणि प्राजक्ता कोरे दोघांना अडीच वर्षांचे या ठिकाणी संधीला दिली होती. त्यामध्ये दुसरं पाहायला गेलं तर आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणाकोणाचं प्राबल्य असणार आहे, त्यामुळे आपण एक हे करूया आणि कोणाकोणाची ताकद केल्यानंतर कोणाची सत्ता जिल्हा परिषदेवर येऊ शकते, कोणी कोणाला मदत केल्यानंतर त्यांची सत्ता येऊ शकते, याची देखील व्हिडिओ अपडेट आज 26 आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर पाठीमागच्या ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील 2 जिल्हा परिषदेवरती स्वतःचे नगराध्यक्ष निवडून आणण्याचं किमया त्यांनी देखील साधलेलं आहे. दुसरं पाहायला गेलं तर जयंत पाटील देखील जे काय ईश्वरपूरची काय नगर परिषद देखील त्यांचा स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आलाय. नंतर जे काही वाळव्याला आष्ट्याला झाले, आष्ट्यामध्ये देखील त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलाय. 2 नगर परिषदेवरती त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. दुसरं पाहायला गेलं तर तासगाववरती पाहायला गेलं तर आपले माजी खासदार संजय पाटील यांची तिथं नगराध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. त्यामुळे आता इथं संपूर्ण समीकरण आता बदललेत. त्यामुळे आता कोणाची ताकद, म्हणजे संजय काका पाटील यांनी कोणाला मदत केल्यानंतर कोणाची जिल्हा परिषदवर अध्यक्षाची वर्णी लागू शकते, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पाहिलं गेलं तर अजितदादा घोरपडे गट हे आता सक्रिय होते का, तो सक्रिय झाल्यानंतर त्याचा परिणाम कोणाला होणार आहे, ते देखील आज व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. नंतर पाहिलं तर रोहित पाटील पुन्हा कमबॅक करणार का, हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. तसं पाहिलं तर जत तालुक्यामध्ये आता पाहिलं तर ज्या नगर परिषद निवडणुका झाल्या, त्यामध्ये पाहिलं तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी देखील वेगळी चूल मांडून सुरेश शिंदे यांच्या पॅनल थ्रू त्यांनी निवडणूक लढवली होती. नंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील महाविकास आघाडी, म्हणजे असे 3 वेगळे चित्र झाले होते, ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार का. त्यानंतर पाहिलं तर आटपाडी तालुक्यामध्ये देखील पाहायला गेलं तर वेगवेगळे 2 गट आहेत. त्यामध्ये पाहिलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुहास भैया बाबर हे देखील काम करतायत. त्याने देखील विटा नगर परिषद स्वतःचा नगराध्यक्ष आणि जवळजवळ 20 ते 22 जागा निवडून त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर राजेंद्रनाथ देशमुख असतील, अमरसिंह बापू देशमुख असतील, नंतर पाहिलं तर आताच नगराध्यक्ष युट्यूब जाधव असतील, नंतर माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे जे काही भाऊ आहेत ते म्हणजे ब्रह्मानंद पडळकर असेल, यांच्या ताकदीवर, यांच्या समीकरणावर जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करत. चला तर सुरुवात करूया, ते म्हणजे मिरज. आता मिरज तालुका कोणाला पोषक आहे, भारतीय जनता पार्टी, नंतर राष्ट्रवादी शरद पवार गट, नंतर पाहिलं तर काँग्रेस, यामध्ये कोणाची ताकद असू शकते. त्यामध्ये पाहायला गेलं तर परंपरेनुसार पाहायला गेलं तर जो मिरज तालुका आहे, त्या मिरज तालुका वारंवार भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये ते मतदान टाकत आलेला आहे. त्यामुळं सुरेश काडे यांची ताकद येतो, वर्चस्व एक हातात सत्ता आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं मान्य आमदार सुरेश खडे या मतदारसंघातून निवडून येतात आणि त्यांचं वर्चस्व पकड देखील ह्याच्यामध्ये आहे. तर इथं पाहायला गेलं तर स्थानिक आघाड्या झाल्या तर इथे अगदी थोडंसं वेगळं चित्र बदलू शकतो, पण मिरज तालुक्यामध्ये देखील जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं पाहिलं गेलं तर तासगाव कवठेमंकाळ. तर तासगाव कवठेमंकाळचं आपल्याला चर्चा करायची झाली तर ह्यामध्ये आत्ताच जी काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली आणि स्वतःचा खासदार या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष या नगराध्यक्ष पदावर बसवून दाखवला. त्यामुळे त्याची देखील स्वतःची ताकद वाढवलेली आहे आणि त्यांची मार्गेनिंग पॉवर वाढवून ही आता त्यांच्या गटामध्ये देखील संपूर्ण उत्साहाचं वातावरण आहे. तर पुन्हा पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये संजय काका पाटील देखील कोणाला मदत करणार हे देखील पाहणं उत्सुकीचं ठरणार आहे. कारण संजय काका पाटील यांनी स्वतःची एक आघाडी तयार केलेली आहे, ते म्हणजे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा नगराध्यक्ष पाहायला गेलं तर तासगाव या नगर परिषदेवर त्यांनी निवडून आणलेला आहे. आता पुन्हा माननीय पाहिलं गेलं तर आमदार जयंत पाटलांना मदत करतात की पुन्हा भारतीय जनता पार्टीवर ते घर ऑफिस करतात, याच्यावर देखील आपल्याला अवलंबून राहणार आहे. नंतर पाहिलं तर रोहित पाटील. आता रोहित पाटील कोणाला मदत करतात ते देखील पाहणार आहे. तर शरद पवार गटाचे ते पाहिलं तर आणि रोहित पाटलाचे देखील कवठेमंकाळ तालुका असेल, तासगाव तालुका असेल, या भागामध्ये भरपूर त्यांच्या वडिलांनी देखील काम केलेलं आहे. त्यामुळे वडिलांची श्रद्धा पाहून रोहित पाटलांना देखील लोक मतदान करत असतात आणि ग्रामीण भागामध्ये याची देखील भरपूर पकड आहे. त्यामुळे रोहित पाटलांना देखील इथं चांगलं ह्याच्यामध्ये पोषक वातावरण आहे. आणि पाहिलं तर तासगाव कवठेमंकाळमध्ये स्थानिक आघाड्या आणि पाहिलं तर रोहित पाटील पुन्हा कमबॅक करू शकतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाची थोडीशी ताकद आहे.
तर पाहिलं गेलं तर इथं भारतीय जनता पार्टीचा पक्ष बघायला गेलं तर थोडासा ह्याच्यामध्ये थोडासा पिछाडीवर जातो. यामध्ये पुन्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन इथे भारतीय जनता पार्टी कमबॅक करणार का, हे आपण पाहणं देखील उत्सुकता ठरणार आहे. त्यानंतर आपला पुढचा ही पाहणार आहे तालुका पाहणार आहे तो म्हणजे खानापूर आटपाडी. तर खानापूर आटपाडीमध्ये देखील अतिशय रंजक आपल्याला लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर खानापूर आटपाडीमध्ये मेन शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत ते म्हणजे सुहास भैया बाबर यांची एकहाती सत्ता आहे. जवळजवळ पाठीमागचं जे काही विधानसभेचं मतदान झालं जवळजवळ 1.5 ते 2 लाखाने निवडून आलेले सुहास भैया बाबर आहेत. तर पाहिले तर ह्याच्यामध्ये खानापूर आटपाडीमध्ये विट्यामध्ये देखील त्यांनी अतिशय स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आणून त्यांची देखील स्वतःची ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळे महत्वाचं पाहायला गेलं तर या तालुक्यामध्ये देखील अतिशय सुहासभाईंना पोषक वातावरण आहे. तर आता शिवसेना शिंदे गट आता पाहिलं गेलं तर या माहिती म्हणून लढतोय का वेगळा जातोय ते देखील पाहणं उत्सुक ठरणार आहे. तर एकत्र लढले तर खानापूर आटपाडीमध्ये एखादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व दिसू शकतं. तर ह्याच्यामध्ये तर मनोमिलन नाही झालं तर वेगवेगळं ठरवल्याचं जो काही विरोधी पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, नंतर पहिलं तर दुसरं काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्षाचं देखील इथं थोड्याफार प्रमाणामध्ये वर्चस्व आहे. आणि हे सगळं जे काही थोडं मनोमिलन नाही झालं तर स्थानिक आघाड्या मिळून दुसरं पॅनल तयार झालं तर पहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांना देखील फटका बसू शकतो. तर दुसरं पाहिलं गेलं तर दुसरा मतदारसंघ पाहणारा त्यामध्ये पाहिलं तर खानापूर आटपाडीमध्ये देखील माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांची देखील वैयक्तिक ताकद आहे. नंतर गोपीचंद पळकर यांची देखील वैयक्तिक ताकद आहे. त्यांनी आटपाडी तालुक्यामध्ये देखील स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे. याच्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची वैयक्तिक म्हणजे दोघांची 50-50% ताकद आहे. त्यामुळे इथे देखील भाजपला, भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनाला पोषक वातावरण देखील म्हणावं लागेल. पण याच्यामध्ये दोघांचं मनोमिलन नाही झालं तर हे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात स्वतः वेगळा पक्ष पॅनल लावलं आणि भारतीय जनता पार्टीने वेगळं पॅनल लावलं तर याचा फटका विरोधकाला देखील बसू शकतो. कारण हे जिल्हा परिषद गट आहेत त्यामुळे मताची विभागणी होऊन पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, नंतर पाहिलं तर काँग्रेस पक्ष असेल तर याला देखील फायदा होऊ शकतो. त्यामुळे दोघांची युती झाली तर नक्कीच खानापूर आटपाडीतून जास्तीत जास्त पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे या जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकतात. त्यानंतर पाहिलं तर पलूस कडेगाव. तर पलूस कडेगाव मध्ये पाहिलं गेलं तर विश्वजित कदम यांचं एक हाती वर्चस्व आहे. जवळजवळ माननीय स्वर्गवासी पतंगराव कदम यांच्यापासून या पलूस कडेगाव मध्ये देखील वारंवार ह्याच्यामध्ये काँग्रेसचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य यामधून निवडून येतात. तर पाठिंबाच्या ह्याच्यामध्ये पलूस कडेगावचे जे संग्रामभाई देशमुख आहेत ते पाहिलं गेलं तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तर याच्यामध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये संग्रामभाईची देखील ताकद आहे. तर पुन्हा हे संग्रामभाई कमबॅक करणार का हे देखील पाहणं उत्सुक ठरणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे वळवा तालुक्यामध्ये देखील आता कोणाकोणाच्या याच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर जयंत पाटील यांचं एक हाती वर्चस्व आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट. तर याच्यामध्ये आता हे पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडून ते स्थानिक आघाडीमध्ये काम पाहतात ते म्हणजे मंत्री सदाभाऊ खोत माजी मंत्री, त्यानंतर पाहिलं तर सम्राटबाबू महाडिक हे देखील या तालुक्यामध्ये काम करतात. यांचं किती पोचपावती मिळते याच्यावर अवलंबून आहे आणि हे किती काम करतात आणि किती जास्तीत जास्त सदस्य निवडून येतात हे देखील पाहणं उत्सुक ठरणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर शिराळामध्ये देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून तालुक्याला या मानलं जातं. राष्ट्रवादी देखील इथं भरपूर चांगल्या प्रमाणात याच्या अगोदर काम झाले आहे. त्यामध्ये मानसिंगराव नाईक असतील, शिवाजीराव नाईक असतील यांच्या समीकरणावर आता सध्या पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा येथे आमदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त या शिराळा तालुक्यामध्ये देखील आमदार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामध्ये जे काही शिवाजीराव देशमुख आहेत तर ह्याच्यामध्ये देखील कोणती भूमिका घेतात ते देखील पाहणं. मानसिंगराव नाईक देखील आता जिल्हा परिषदच्या जे काही जिल्हा बँक आहेत त्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचं देखील काम चांगलं आहे. आणि पाहिलं तर आमदारांचं देखील अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदारांचं देखील अतिशय चांगल्या प्रकारात काम आहे. तर मित्रांनो इथे देखील 50 म्हणजे भारतीय जनता पार्टीला आपण 60 मार्क देऊया. नंतर पाहिलं तर जे राष्ट्रवादी शरद पवार गट याला देखील आपण 40 मार्क देऊया. इथे देखील राष्ट्रवादीला पोषक वातावरण निर्मित होऊ शकतं. त्यानंतर पाहिलं गेलं तर जत मध्ये देखील अतिशय रंजक म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका तो म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जत आणि या जत तालुक्यामध्ये जवळजवळ 9 जिल्हा परिषद सदस्य निवडून जातात. या जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार हे आपल्याला जत तालुका ठरवत असतो. तर जेवढे जत मधून ज्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य या जत तालुक्यातून निवडून जातात तोच त्यांच्या पक्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्याचे चान्सेस या तालुक्यावर डिपेंड असतात. तर मित्रांनो जत तालुक्यामध्ये देखील माजी आमदार विक्रमसिंह सावत कोणती भूमिका घेतात, नंतर माजी आमदार विलासराव जगताप कोणती भूमिका घेतात, ते दोघे एकत्र येऊन एक पॅनल लावतात का महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतात का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे.
हे सगळे एकत्र आले तर माजी आमदार गोपीचंद पडळकर यांना टक्कर देऊ शकतात का? तर मित्रांनो नाही. तर मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारामध्ये पोषक वातावरण आहे. त्या पोषक वातावरणामध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर मी काही पूर्ण 9च्या 9 सदस्य सांगू शकत नाही, पण जवळजवळ 7 ते 8 एवढे सदस्य देखील गोपीचंद पडळकर निवडून आणू शकतात, एवढी ताकद गोपीचंद पडळकरांमध्ये. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणाकोणाची ताकद कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आपण थोडक्यात पाहूया आणि कोणाकोणाचं प्राबल्य याच्यामध्ये होऊ शकतं. तर मिरज तालुक्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं जास्त वर्चस्व आहे. आज पाहिलं तर खानापूर आटपाडी पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्याकडे आहे. सुहास बाबर नंतर जे काही भाजप आहे भारतीय जनता पार्टीचं आहे इथे देखील वर्चस्व आहे. नंतर पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचं आहे. त्यानंतर पाहिलं तर वाळवामध्ये देखील काँग्रेस आणि शरद पवार गट म्हणजे जयंत पाटील आमदार यांचं देखील वर्चस्व आहे. त्यानंतर पाहिलं तर तासगावमध्ये देखील स्थानिक आघाडी खासदार संजय पाटील ही कोणती भूमिका घेतात त्याच्यावर देखील आपल्याला डिपेंड आहे. कारण काय की गेम चेंजर ठरू शकतात ते म्हणजे कवटेमंकाळ आणि पाहिलं तर तासगाव याचे जे काही जिल्हा परिषद स्थानिक आघाड्या ठरतात आणि रोहित पाटील कमबॅक करणार का? अगा माजी खासदार संजय काका पाटील ही कोणती भूमिका करतात? त्यानंतर पाहिलं तर घोरपडे सरकार कोणती भूमिका करतात? पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? हे देखील त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. आणि कवटेमंकाळ तालुका सुद्धा गेम चेंजर ठरणार आहे आणि कवटेमंकाळ तालुक्यावर देखील अवलंबून राहणार आहे. ज्याचे जिल्हा परिषद सदस्य कवटेमंकाळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निवडून येतात त्याच्यावरती देखील वर्चस्व ठरणार आहे. तर मित्रांनो कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करेल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न